हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 3 दिवसाच्या सुट्टीवर दरेगावी आलेले आहेत. दरेगाव हे त्यांचं मूळ गाव आहे आणि शेतीमध्ये आता रमलेले पाहायला मिळत आहेत. साहेब, दरवेळी आल्यानंतर आवर्जून तुम्ही शेतीची पाहणी करत असता. वेगवेगळी पिकं आता तुम्ही घेतलेली आहेत. आता काय सांगाल याविषयी? आणि आता खरं दरवर्षीप्रमाणे आमचा एक जो गावचा देवीचा उत्सव असतो त्या उत्सवाला मी नेहमी येत असतो. आणि जेव्हा येतो त्यावेळेस आपोआप शेतीकडे वळतो. बरोबर. आता पाहिलं आपण इथे सगळं भाजीपाला लावलेला आहे आणि हळद आहे, आंबे आहेत, काजू आहेत, नारळ आहेत मोठ्या प्रमाणावर. तिकडे कशाला चाललोय? मग रस्ता आहे तिथून? म्हणजे भाजीपाल्यासकट सगळं जे ऑर्गॅनिक इथे सगळं पिकवलं जातं आणि त्याचा वापर आमच्या घरात करतात लोक. अगदी मिरचीपासून, कांद्यापासून, बटाट्यापासून, टोमॅटोपासून सगळ्या प्रकारच्या भाज्या या ठिकाणी करतो. हळद आहे, नारळ आहेत, केळी आहेत, काय काय रे बाबा, अजून सगळंच आहे. हां, स्ट्रॉबेरी आहे. ओके. आणि कुठं म्हणजे असं कुठलं पीक नाही की इकडे येत नाही. सर्व प्रकारची पिकं या ॲपल पण लावलेले आहेत. ॲपलची बाग पण आहे. ओके. ती झाडं आता मोठी झाली, पुढच्या वर्षी त्याला फळं येतील. जांभूळ आहे, आवळा आहे. दरवेळेस गावची म्हणजे पूजा म्हणजे नेमकं काय पूजा केली जाते आणि तुम्ही दरवर्षी नाही, सहकुटुंब दरवर्षीचा वार्षिक उत्सव आहे ना आमचा गावचा. वार्षिक उत्सवाच्या हे काय रे? अगर हां, एक मिनिट. नक्कीच पाहू शकता की या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब जे आहेत ते आपण पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहेब, कशाचं नेमकं? हे रक्तचंदन आहे. अच्छा. आणि ह्याच्यावर आपण हे बघा किती मोठी झाडं झालेली आहेत. रक्तचंदनाचं. आगरवूड आहे, आवाकडू आहे. अरे हा सरळ वाकला, याला सरळ करा रे. हे घे, याला काठी घे, याला लाव, याला. एकूणच सांगायचं झालं तर नेहमी सकपाळ याला लाव. जरी त्यांचं काय रुटीन जरी व्यस्त असलं तरी नेहमी ते आपलं शेतीत आल्यानंतर या ठिकाणी कायम व्यस्त असताना आपल्याला पाहायला मिळतात. साहेब, याला सरळ करा. वेगवेगळी पिकं तर घेतलेली आहेत, पण काही आणखी विषय आहेत, काही राजकीय पण थोडक्यात विषय आहेत. इकडे आल्यावर मी बोलतच नाही, पण तरी पण एक दोन विषय काय होते. आणि आता तुम्हाला मी सांगतो, इकडे आम्ही बांबूची शेती, बांबूची लागवड मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले करण्यासाठी. आणि जवळपास 8,000 हेक्टर बांबूच्या शेतीसाठी शेतकऱ्यांनी कन्सेंट दिलेले आहेत. करारनामे झाले. 10,000 हेक्टरचं टार्गेट आहे आणि त्या जवळपास 1 हेक्टरला 7 लाख रुपये MREGSमधून त्याला अनुदान मिळतं. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांबूकडे वळत आहेत. आणि बांबूमुळे ऑक्सिजन जास्ती मिळतोय, कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषला जातोय. त्यामुळे आता जे काही क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग यासाठी आपण जे पाहतोय, तर बांबू अतिशय, या बांबूची लागवड उपयुक्त ठरणार आहे. कारण बांबू हा असं तसं बघायला गेलं तर दुर्लक्षित ते पीक आहे, परंतु आता बांबूवर आम्ही फोकस केलेला आहे. आणि जवळपास 1 लाख हेक्टर, कालच्या बैठकीतच आमचा निर्णय झाला की जवळपास राज्यामध्ये 1 लाख हेक्टरपेक्षा जास्ती बांबूचं उत्पादन घ्यायचं. शेतकऱ्यांना क्लस्टर, त्याच्यामध्ये एकत्रित समूह शेती केली तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना पैसे मिळतील, पर्यावरण संतुलन राहील आणि त्याचा खूप फायदा होतो इकडे. साहेब, खरं सांगायचं झालं तर तुम्ही पर्यटनाच्या दृष्टीने या भागामध्ये खूप चांगलं काम होत आहे, पण या भागामध्ये जसं पर्यटनाचा विषय चर्चेत आला आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी जमिनी देखील काही मोठ्या अधिकाऱ्यांच्याकडून त्याचबरोबर आम्ही गाळ काढण्याचं देखील मोठ्या प्रमाणावर टार्गेट ठेवलेलं आहे. गाळ म्हणजे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार. मी स्वतः आलो होतो त्याच्या उद्घाटन, नाना पाटेकर आले होते, मकरंद अनासकर आपले ते आले होते. आणि गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शेती हा एक मोठा टार्गेट. 81 लाख
मेट्रिक टन गाळ काढण्याचं उद्दिष्ट आहे. 18 लाख मेट्रिक टन काढून झालेलं आहे. आणि त्यामुळे ह्याच्यामुळे काय होईल, जी पाणी आपल्या साठवण क्षमता पाणी साठवण क्षमता वाढेल आणि पुढच्या वर्षी जे आहे उन्हाळ्यात देखील या भागामध्ये संपूर्ण पाणी राहील. नाही, पण जमिनी खरेदी केल्या जातात ह्या भागातल्या, त्याविषयी जरा जमिनी मी तर गावकऱ्यांना आवाहन केलेलं आहे, कुणी जमिनी विकू नका बिलकुल. उलट मुंबईला गेलेले जे मुंबईकर आहेत, ठाण्यात आहेत, इतर शहरांमध्ये जे लोक गेलेत ते सर्व लोक वापस आले पाहिजे, परत आले पाहिजे आपल्या गावाकडे. आणि म्हणून आपण एक पर्यटन क्षेत्र तिथे त्याचं भूमिपूजन केलं उन्हाळ्याला, स्कुबा डायव्हिंग. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आज डेव्हलपमेंट होईल. त्या ठिकाणी बोट क्लब होईल. त्याचबरोबर मी मागच्या वेळेस आलो होतो तर आपलं ह्याची टर्शरीचं आपलं हे काय ते रेशीम किडा, रेशीम टसर, तर ते त्याच्यावर आता मला कलेक्टरने सांगितलं 10 कुटुंबांना 2.5 लाख रुपये मिळालेत. ओके. या टसरमध्ये 10 लाख कुटुंबांना 2.5 लाख मिळालेत. आणि आता पुढे जे टार्गेट आहे हे सर्व गावकऱ्यांना एकत्र करून ही रेशीमची शेती या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर होईल आणि मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतील. पर्यटनाला देखील या ठिकाणी चालना देण्यासाठी टेंट हाऊस आपले असतील. त्याचबरोबर बांबूपासून बाय प्रॉडक्ट ट्रेनिंग सेंटर काढले आपण. म्हणजे बांबूपासून खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला इथेनॉल वगैरे तर होईल, परंतु त्याच्यापासून जे काही बाय प्रॉडक्ट आहेत, छोट्या छोट्या वस्तू आहेत, त्या देखील लोक बनवतील. आणि जे आपल्या गावाकडून लोक नोकरीसाठी शहराकडे गेलेत, या शहरातल्या लोकांना पुन्हा परत आणायचं. म्हणून या ठिकाणी गावातली जमीन आपली जी आहे, कोणी गावकऱ्यांनी विकता कामा नये. या जमिनीचं त्याला जमिनीमध्ये हे खरेदी केली असेल अधिकारी वर्ग जो आहे, जीएसटी आयुक्तांसारखा जो विषय आता झाडण्याचा चर्चेचा आहे, त्यामध्ये त्यांच्या बाबत काय आता त्याची माहिती मी घेतली जिल्हाधिकाऱ्यांशी. मी त्याच वेळेस बोललो आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं जे कुणी अनधिकृत केलं असेल त्याच्यावर कठोर कारवाई करा. कुणालाही पाठीशी घालण्याचं काम नाही. नियमबाह्य काम या भागामध्ये निसर्ग आहे, निसर्ग संपदा जपण्याचं काम. आता आम्ही झाडं का लावतोय याचं कारण एवढंच की निसर्ग वाढला पाहिजे. त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही येऊन नियमबाह्य काम करता कामा नये. सगळ्यांना सारखा समान कायदा आहे आणि म्हणून त्यांना मी सांगितलेलं जे नियमबाह्य असेल त्याच्यावर कठोर कारवाई करा. फक्त एक शेवटचा प्रश्न, लीगल नोटीस म्हणजे नेमकं काय? राऊतांनी त्या गोष्टी ते जाऊ द्या, ते आमचे प्रवक्ते बोलतील. याविषयी हे होते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांनी या शेतीच्या बाबत जे आता सांगितलेलं आहे की दरवेळी आल्यानंतर ते या शेतीमध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी वेळ घालवतात आणि यामध्ये त्यांना आनंद मिळतो, असंच मत त्यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरामन प्रसादसह संतोष नलावडे, TV9 मराठी, दरे, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.